नाही बघा काय असतं, ज्या पक्षात ते आता गेलेले आहेत त्या पक्षाने त्यांना लाईन दिलेली आहे बोलायची. नाईलाज आहे, बोलावं लागणार ना आता. शेवटी बघा, जो पहिला पक्ष असतो ना तिथे जे स्वातंत्र्य असतं ना ते दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर ते स्वातंत्र्य मिळत नाही. तुम्हाला त्यांचं मांडलिकत्व स्वीकारावं लागतं आणि ते सांगतील तसंच बोलावं लागतं. त्यातलाच तो भाग आहे. त्यांना सांगितलं गेलं असेल बोला म्हणून. त्यांचं असंही म्हणणं आहे की सीट वाटप जे झालं ते आम्हाला अत्यंत कमी जागा म्हणजे 53 जागा दिल्या मी त्या एकच देखील न सांगतो, जिंकणारे मी आहेत. एकच तुम्हाला गोष्ट सांगतो. निवडणूक ही मराठी माणसासाठी आणि मराठी मुंबईच्या अस्तित्वासाठी आहे. त्याच्यासाठी जर काही त्याग करावा लागत असेल तर चालेल. मराठी माणूस टिकला पाहिजे, मराठी माणसाचं अस्तित्व टिकलं पाहिजे, ही राज ठाकरे साहेबांची भूमिका होती. आणि त्या भूमिकेपोटीच त्यांनी सरळ सरळ सांगितलं की आमच्यातले मतभेद फार क्षुल्लक आहेत. महाराष्ट्र मोठा आहे आणि महाराष्ट्र जर मोठा असेल तर जागा वाटप आणि ती किती संख्या मिळाली ह्या नगण्य गोष्टी आहेत. त्या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर आणि मराठी माणसासमोर मला वाटतं हे हे थोडंसं ब्रॉड माइंडेडनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे ज्याला समजलं, ज्याला उमगलं तो पक्षात आहे. ज्याला समजलं, ज्याला नाही समजलं, ज्याला नाही उमगलं त्यांनी पक्ष सोडलाय. कारण समजायला एक आहे ना, स्वार्थ बाजूला ठेवावा लागतो. स्वार्थ बाजूला ठेवला ना की सगळ्या गोष्टी समजतात. आज या ठिकाणी पक्षप्रवेश झाला आहे, नेमकं कोणाचा झाला आहे, कुठल्या पक्षातील कार्यकर्ते आहेत? हे दादरमधील शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत. बरेचसे याच्यामध्ये पदाधिकारी आहेत, उपशाखा प्रमुख आहेत, गटप्रमुख आहेत आणि त्याचबरोबर एलपी स्टँड परिसरातली ही आंबेडकर नगर परिसरातली ही बरेचसे कार्यकर्ते आहेत की ज्यांनी आता मनसे पक्षामध्ये प्रवेश केलेत. हे सगळे 192 प्रभागातील कार्यकर्ते आहेत आणि बेसिकली ते राज ठाकरे साहेबांच्या प्रेमापोटी या पक्षात आलेत. कोणताही कुठलाही म्हणजे काय म्हणतात नाही स्वार्थ न ठेवता त्यांनी पक्ष प्रवेश केलाय. केवळ मी तिथे उमेदवारी लढतो आहे आणि ते त्यांना भावलेलं आहे की एक चांगला उमेदवार मिळाला असं त्यांनी मला सांगितलं. ते सांगतोय तुम्हाला मी. तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. मग मी म्हटलं पाठिंबा देतातच तर जाहीर पाठिंबा द्या ना. ऑफिशियल पाठिंबा द्या. लपून छपून देण्यापेक्षा ओपनली या तुम्ही. आणि मला वाटतं नेत्यांपेक्षा मला कार्यकर्ते जवळचे वाटतात. कारण कार्यकर्तेच नेते बनवतात, नेत्यांना निवडून आणतात आणि कार्यकर्ते जास्तीत जास्त संख्येने मनसेत प्रवेश करत असतील तर त्याचा मला खूप आनंद आहे. मी तेच सांगितलं की मनसेने बऱ्याच कार्यकर्त्यांना मोठं केलं. पक्ष स्थापनेपासून जे एक शून्य होते, ज्यांना अजिबात जनमानसामध्ये ओळख नव्हती, अशा लोकांना जवळ करून मोठं केलं, प्रसिद्ध केलं. जनमानसात एक मोठी प्रतिमा तयार करून दिली. भरपूर काही दिलं पक्षाने. असं मला वाटतं प्रत्येक पक्षामध्ये माणसं मोठी केली जातात, पण त्या माणसाला ती जाण असायला हवी की ज्या पक्षामुळे, ज्या साहेबांमुळे आपण मोठे झालो, त्याला एखाद्या छोट्याशा कुठल्या तरी एखादी गोष्ट नाही मिळाली, पण ह्या अगोदर तुम्हाला हजार गोष्टी मिळालेल्या असतात. त्याचं काहीच नाही का तुम्हाला? एखादी गोष्ट नाही म्हणून थोडं नाराज व्हायचं आणि पक्ष बदलायचा, ही स्वार्थी मानसिकता आहे. स्वार्थी मानसिकतेतून जर कोणी जात असेल तर मला वाटतं साफसफाई होते, चांगली गोष्ट आहे. आज पुन्हा एकदा आपल्या समोर ज्यावेळेस मी उपस्थित आहे, यावेळी तर तुम्ही कमालच केली. सुरुवातीला चौकार मारला, 4 नगरसेवक बिनविरोध